गोविंदा आला रे आला। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो। झाला कसा गोकुळाष्टमी। आता गोकुळाष्टमीच्या वेळेस आपल्या प्रभागात होणारी जी दहीहंडी आहे ना, ती एक नंबर दहीहंडी असं, कारण मग अशी आगळी वेगळी दहीहंडी खरेच बघू नाही भेटले। आणि ही दहीहंडी तुमका बघूची असं बघा आणि खात्री करून घ्या की ही एक आगळी वेगळी दहीहंडी करण्याची जी पद्धत असा किंवा ही जी प्रथा ठेवली असं आमच्याकडे कल्याणमध्ये खूपच छान असं। आणि खरोखर मी स्वतः पहिल्यांदा बघतो ही, म्हणून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न असा। ही जी अरेंज करतात ना, तर ते आपले माजी नगरसेवक जे बोरगावकर सर असतात ना, त्यांच्या थयच कार्यालयाच्या थयच उभी करतात। ही दहीहंडी कशी आहे आणि मुलांची आवड किंवा मुलांची उत्सुकता काय आहे ना, त्याच्यासाठी ती पण बघा। खरोखर ह्यो जर प्रयत्न आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। आणि हो, माका इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी_ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा। चला, तुमका ही दहीहंडी दाखवते, ती कशी आहे ती पण कमेंटमध्ये सांगा। चला, दहीहंडीचा उत्सव ज्याला आपण मल्लखांब दहीहंडी म्हणतो, यापूर्वी आपल्या प्रभागात दरवर्षी केले जायचं। मधल्या पिरियडमध्ये कोविडमुळे ते 3-4 वर्ष आपण ही मल्लखांब दहीहंडी करू शकलो नाही, पण यावर्षी मोठ्या जोमाने आपल्या या परिसरामध्ये ही मल्लखांब दहीहंडी होत आहे। जरी पाऊस सुरू असला तरी बालगोपालांचा उत्साह त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे। आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पालकांचं, माता भगिनींचं, बालगोपालांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं मी मनापासून स्वागत करतो। या छोटा कन्सेप्ट आहे, या मल्लखांबाला तेल लावलेलं आहे आणि या मल्लखांबावरती फक्त एक स्टेप चढल्यानंतर या दहीहंडीला हात लागू शकतो। आणि ज्या कोणाचा हात लागेल, पहिल्या प्रयत्नात लागला तर 100 रुपये, दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात लागला तर 50 रुपये। आणि नंतर आपण सगळेच मिळून नंतर ही हंडी फोडणार आहोत संध्याकाळी। तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व बालगोपालांचं स्वागत करतो। कृपया लहान मुलांना, ज्यांनी एकदा दोनदा झालेलं आहे त्यांना पुन्हा संधी नाही, दुसऱ्यांना पण संधी लागली पाहिजे। गर्दी वाढणार आहे, जवळजवळ 200-300च्या वरती स्पर्धक या ठिकाणी सहभागी होणार, तर सर्वांना संधी मिळाली पाहिजे। बालगोपालांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जरा बचते संभल के जी रहना, नहीं बचने का कोई भी काला संभाल
ही व्हिडिओ तर संपवते. म्हणून मग आपला रोजचा सांगा, रोजचा मागणं आणि रोजचा गरा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन. आणि हो, मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करतो असाल तर कोकणासाठी _बोलतात आणि इंस्टाग्राम आय डी पण फॉलो. तर मित्रांनो, चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.